नागपुरातल्या एका महत्त्वाच्या बातमीच्याकडे आपण आता वळतो आहोत। नागपूरमध्ये परिवहन सेवा म्हणून ओळखली जाणारी आपली बस ही अज्ञातांकडून लक्ष्य बनवण्यात आली आहे। अज्ञातांनी या बसवर दगडफेक केली आहे आणि तिची समोरची काच तसंच खिडक्यांच्याही काही काचा फोडल्यात। हल्लाकर्त्याच्या वेळेला हलबा एकता जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याचं तक्रारदारानं म्हटलंय। हलबा समाज गेल्या काही दिवसांपासून नागपुरामध्ये उपोषण करतोय। त्यांना आरक्षण विषयक आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत। आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी नागपूरच्या परिवहन सेवेला लक्ष्य केलंय का हे या निमित्तानं विचारावं लागेल आणि म्हणूनच आमचे सहकारी तेजस मोहतुरे जोडले गेले आहेत। तेजस, माझा आवाज येतोय? हा, आवाज येतोय। तेजस, आवाज येतोय का माझा? आवाज येतोय सर, नक्की। आपण जर बघितलं असेल तर नागपुरातील आपली बस सेवा आहे जे लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते। अशाच बसवर जे आहे त्या अज्ञातांनी हल्ला केला आणि हल्ले करणारे हे 2 अज्ञात होते अशी माहिती आहे ते बस चालकांनी दिली आहे। आपण जर बघितलं असेल तर एकंदरीत नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे। सध्या ज्याप्रमाणे अधिवेशनाची गरमागरमी सुरू आहे त्या प्रकारे आता नागपुरामध्ये जर बघितलं तर हलमा समाज सुद्धा या सगळ्या याच्यात जे आहे ते गरमागरमी करत आक्रमक झालेले आहे। काल त्यांनी बिलकुल तेजस, एक आणखी मुद्दा इथे असा उपस्थित राहतो, हलबा समाज आता कोणत्या श्रेणीमध्ये आरक्षण मिळवतो आणि हलबा समाजाला कोणत्या श्रेणीत आरक्षण हवं आहे? हलबा समाजाला एसटी मध्ये त्यांना सामावून घेण्याची त्यांची मागणी आहे। हलबा आणि कोस्ट स्टेशन 2 जे आहेत ते ज्या विदर्भात आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षण असेल किंवा मग आर्थिकदृष्ट्या त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना नुकसान होत आहे आणि त्यामुळे त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना एसटी मध्ये प्रॉब्लेम त्यांची मागणी आहे। या ठीक आहे तेजस, एक पटकन अगदी पटकन 30 सेकंदामध्ये उत्तर द्या। हा हल्ला हलबा समाजाच्या आंदोलकांनी केला हे त्यांनी मान्य केलंय का पोलिसांचा अंदाज आहे? पोलिसांचा अंदाज आहे, कारण काल सुद्धा अशाच प्रकारची घटना आहे नागपुरात पूर्व नागपूरमध्ये घडली होती आणि आज जेव्हा हल्ला झाला तेव्हा बस चालकासमोर हलवा एकता जिंदाबाद अशा प्रकारची घोषणा केल्याची माहिती जी आहे ते बस चालकांनी पोलिसांना दिली ना। संपूर्ण संदर्भाने जे आहे अज्ञानाचा शोध सुद्धा ठीक आहे तेजस, आपण या प्रकरणामध्ये हलबा आंदोलकांची प्रतिक्रिया सुद्धा घ्या, तीही आपण प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या चर्चेसाठी।